बेल्जियमच्या दौऱ्यात परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल ब्रसेल्स इथं युरोपीय महासंघाच्या 27 सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केली। ही चर्चा अतिशय फलदायी झाल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। याशिवाय त्यांनी युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांचीही भेट घेतली। या दौऱ्यामुळे भारत आणि युरोपीय संघ यांच्यातली धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं। युरोपियन युनियन सोबतच्या मुक्त व्यापार कराराला अंतिम रूप मिळाल्यानं लक्षणीय वित्तीय क्षमता खुली होईल, दोन्ही बाजूंमधले धोरणात्मक बंध मजबूत होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुक्त व्यापार कराराचे प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी व्यावहारिक पातळीवर सक्रियपणे सहकार्य करणं आवश्यक असून व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, यावर या बैठकीत सहमती झाली। महत्त्वपूर्ण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेनं पुढाकार घ्यावा, पुरवठा साखळीतल्या त्रुटी दूर कराव्यात, परस्परांमध्ये कौशल्य आणि बौद्धिक संपदा देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी प्रयत्न करण्याचं यावेळी मान्य करण्यात आल्याचं